करून देतोय. 15 किलोची जाळी फुल भरून आहे ना, चैती म्हणजे चालू भेटली आहे. एक सगळी चालू आहे. याच्यामध्ये टाईम आहे, याच्यामध्ये पोस्टकट आहे, त्याच्यामध्ये माकडं वगैरे आहे. आणि इकडे एक रावस आहे. आवडा साफ करून देतात का सर्व. नमस्कार मंडळी, मी किरण नामने स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत खोल समुद्रामध्ये मासेमारी करायला. मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डोर मासेमारी बघणार आहोत. आणि सध्या डोळीमध्ये ना कोळंबी आणि पापलेट अशी मच्छी मिळते. तर आपण आज बघणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये की कोणती मच्छी येते डोळीला. तर बघूया आता थोड्या वेळाने आपण झाड टाकूया, डोळ टाकूया आणि बघूया नंतर 1 तासाभराने आपल्याला कळेल की कोणत्या कोणत्या प्रकारची मच्छी आली आहे डोळीमध्ये. चला तर आपण पहिल्यांदा डोळ टाकून घेऊया, झालं टाकून घेऊया आणि नंतरला बघूया की किती मच्छी आल्या. चला तर पाठीमागे आपले डोल लावून झालेले आहे आणि आता इकडनं साईडला आपण पाठ सोडणार आहोत. हे पाठ असतात ना, पाठ हे खालती डोल आहे ना व्यवस्थितरित्या लागण्याचं काम करतं पाठ. आणि दोन्ही साईडला 2 पाठ आहेत ना, ते 65 किलोचे 2 पाठ आहेत. ते आहे ना डोल पूर्ण तळाजवळ खालती नेतं. आणि जे पायकत असतात ना, 2 पायकत असतात. म्हणजे 2 साईडला 4 पायकत असतात. या साईडला 2, त्या साईडला 2. एक हेटीचा पायकस, एक फराचा पायकस. तो फराचा पायकस असतो ना, ते डोल उठवून धरतो. आणि हेटीचा पायकस असतो ना, ते डोल आहे ना खालती दाबून धरतो. ते असं तोंड आहे ना, तर गोल आकार असं तोंड होतो. त्याच्यामध्ये मग सर्व ही मच्छी चालतात. पाठ वगैरे लावून झाले आपले डोल, तिकडनं पाठी पुढून डोल सोडतात आहे. बघा इकडे आहे ना डोर सोडायचं काम चालू झालं. बघा इकडे पाठीमागे बघितलं आपण झाड टाकून झालं आहे. आणि इकडे आहे ना डोर सोडलं इकडे. सकाळचा वेळ आहे आणि पहिली डोल टाकायचं काम चालू आहे. पहिली डोल टाकून झाल्याच्यानंतर थोड्या वेळाने एक साधारण तासाभराने आपण बघणार आहोत किती मच्छी मिळाले. बघा आपण खोल समुद्रामध्ये आलो आहे. चारी बाजूने आपण बघतोय समुद्र आहे. समुद्र सगळीकडे दिसते आपल्याला. या बघा कितीतरी नौका आल्या तिकडे मासेमारीसाठी. चला तर आता आपण जाऊया इकडे. बघताय आपण सगळेजण तिथे आता डोल ओढायची पहिली डोल आहे जी आपण टाकली होती सकाळी मगाशी 1 तासापूर्वी. ती आता ओढायची वेळ झालेली आहे आणि आपण ती ओढायला सुरुवात पण केलेली आहे. बघा तिकडे इकडे आता थोड्याच वेळात आपल्याला समजेल किती मच्छी आल्या इकडे. हे बघा डोल मंडळी डोल ओढायला सुरुवात केली आहे. बघा सुरुवात झाली आहे तर डोल ओढायला सुरुवात केली. देवाच्या कृपेने काहीतरी मावरा चांगला होते. बस आला मावरा आला. लेपा लागेल लेपा. जरा घोडा आहे. बघा मंडळी पाठीमागे डोळ ओढायचं काम चालू आहे. बघते आपण दिसते आपल्या खाली डोळ ओढायचं काम चालू आहे. आणि थोड्याच वेळात समजा आपल्या किती पक्ष आले. मच्छी बघा कशा आले. ही आहे पहिल्या डोळीची मासे. तर आपण बघूया खाली जाऊन किती किती कुठल्या कुठल्या प्रकारची मच्छी आल्या. निवडल्यावर समजेल आपल्याला कोणती कोणती मच्छी आहे.
दिसतंय तो कोलंबिया इकडे बघा वगैरे आले. पहिल्या डोलीचा मच्छी बघितली आता आपण दुसऱ्यांदा डोल टाकतील आता दिसेल आपल्याला इकडे खाली. पहिल्या डोळीची जे मच्छी आले ते निवडतील आणि आता ही जी मच्छी आहे ते टाकतील इकडे. बघा इकडे यश पण आहे. आता दुसरी डोल टाकायला सुरुवात करतोय. पहिल्या डोलीला ना चैती आज वाढलेली आहे कारण पाऊस गेल्याच्या नंतर 3-4 दिवस पाऊस पडला. उडा 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 उतर आहे ना आता मच्छी जरा वाढलेली आहे. आपल्या चैती वाढलेली दिसते आता दिसेल शॉटिंग करताना. हे दुसरी डोल टाकतो. 2च डोली मारणार दिवसातून. इथनं दुसरी डोल लावून झालेली आहे आणि आता पहिले शॉटिंग करायला बसणार. शॉटिंग केल्यानंतर मावरा तुम्हाला दाखवू किती निघालाय तो. आणि आता दुसऱ्या डोलाचे पाट आहेत ना खालती लागले. दुसरी डोल आता खालती ते लावते पाण्यामध्ये आपण. रावस रावस रावशी रावशी आणि सर्वांची मावशी. तुला जिवंत ताजे ताजे एकदम फ्रेश एकदम फ्रेश. आज कोलंबी मासेमारीला आलेलो आपण बघितला डोल ओढताना आणि आपल्याला बघा चालू तर भेटतेच आहे आणि याच्यामध्ये एक रावशी पण भेटली आपल्याला. रावशी पण भेटली आहे. रावशी सहसा मिळत नाही दोन्हीमध्ये पण जिवंत रावशी पण भेटली आणि बघा एकदम चांगली ताजी आहे. बघा ही चवडी बघू शकता तुम्ही. बघा लाल लाल चवडी आहे ती. ही रावशी भेटली आहे आणि बघा याच्यामध्ये ताजी ताजी चैती कोलंबी भरपूर भेटली आहे. सर्व तिकडे आम्ही सर्व साफ करतोय म्हणजे मावरा निवडतोय आहे. तुम्हाला रोज निवडून झाले ना हे बघा हे सर्व एवढा मावरा निघाला आहे. मावरा आता साफ करून देतोय. 15 किलोची जाळी फुल भरून आहे ना चैती म्हणजे चालू भेटली आहे. एक चैती चालू आहे. याच्यामध्ये टाईन आहे याच्यामध्ये पोचकट आहे त्याच्यामध्ये माकडा वगैरे आहे आणि इकडे एक रावस आहे. मावरा साफ करून देतात सर्व मंडळी. आता आहे ना पर्यंत आता दुसऱ्यांदा आम्ही आता शेवटची जी रोल आहे त्यावेळी उचलतोय आणि थोड्याच वेळात तुम्हाला कळेल किती मच्छी आहे इकडे. डोर ओढा सुरुवात केली इकडे इकडे दिसते तुम्हाला. तर ओढायला सुरुवात केली डोर आणि 2च मिनटामध्ये माती पडेल किती मच्छी आहे. लेपा जरा बघा मच्छी बघा किती आल्या. लेप लागली. लेप बघा किती आहे. लेप जाम लागली हिटीला हिटीला. हे बघा हो बघा बघा थोडा आलाय. मच्छी बघा किती आल्या. हो मस्त मच्छी आहे. दणका झाला आहे बघा आली. बघूया हे चावला छोटा चावला बघा. हलवा पापलेट 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 एक नंबर. बघा पापलेट आले इकडे जिवंत एकदम. बघा हलवा एकदम जिवंत आहे. बघा
बघा मंडळी फायनली दोन्ही डोळीची जी मच्छी आहे ती आता या ठिकाणी स्वच्छ करून झालेली आहे आणि आता आपण बघतोय इकडे हे बघा कोलंबी बघा किती मिळाली आहे. ही इकडे कोलंबी आहे, इकडे छोटी कोलंबी आहे इकडे बघा, इकडे मिक्स मच्छी भेटल्या बघा इकडे आणि इकडे बघा माकली आहे. इकडे काय काय भेटलं बघा, एक छोटी माकली आहे इकडे लेपा आहे, इकडे मिक्स मच्छी, छोटी कोलंबी आहे, मिडियम कोलंबी इकडे आणि बघा इकडे मोठी कोलंबी असते साईडमध्ये बघा कसं काढलेलं आहे. हे बघा इकडे मोठी कोलंबी इकडे भेटत आहे. काय तर मंडळी आपण आलो होतो खोल समुद्रामध्ये मासेमारी करायला आणि आपण 2 डोळे लावले होते. 2 मच्छी डोळेमध्ये एकदम छानपैकी मच्छी मिळाली आहे. त्याची मच्छी आपल्याला दिसते इकडे बघा, मच्छी बघते आपण बघा आहे तिकडे, इकडे कोलंबी आहे आणि मोठी कोलंबी आपण इकडे स्टोर केलेली आहे आणि लेप आहे इकडे आणि बघा इकडे सरगे वगैरे आहेत, आपले हलवे आहेत, पापलेट आहेत, मोठी कोलंबी आहे आणि माकले आहेत. बघा मस्त वगैरे मच्छी मिक्स मच्छी मिळालेली आहे. तर मंडळी व्हिडिओ खूप छान झाला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडले की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मंडळी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.